नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंक प्रकल्पातील सुमारे 13 किलोमीटर लांबीचा टनेल पार करण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणार आहोत. हा भारतातील सर्वात लांब रस्ते बोगद्यांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे खापोली घाटातील वळणांचा रस्ता टाळला जाईल आणि मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. टनेलमध्ये आधुनिक व्हेंटिलेशन सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. चला तर मित्रांनो, आता फास्ट फॉरवर्डमध्ये आपण जाऊया आणि हा 13 किलोमीटरचा टनेल पार करण्यासाठी किती वेळ लागतोय ते पाहूया. मित्रांनो, मुंबई पुणे महामार्गावरील हा मिसिंग लिंक प्रकल्प सुमारे 13.3 किलोमीटर लांबीचा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात 2019 मध्ये झाली होती, तर या प्रकल्पाला 2017 मध्ये मंजुरी मिळाली होती. या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 6,700 ते 7,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रकल्पामध्ये 1.7 किलोमीटर आणि 8.9 किलोमीटर असे 2 आधुनिक बोगदे आहेत. तसेच टायगर व्हॅली परिसरातील उंच केबल स्टेड पूल हे या प्रकल्पाचे आणखी एक आकर्षण आहे. या नवीन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी झाला आहे. आता आपण ज्या टनेलमधून जात आहोत त्याची लांबी सुमारे 8.9 किलोमीटर आहे. मित्रांनो, या नवीन मिसिंग लिंक प्रकल्पाच्या आधी लोणावळ्यावरून पुण्याकडे जाताना विशेषतः संध्याकाळच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत असे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायच्या आणि प्रवाशांचा बराच वेळ ट्रॅफिकमध्ये जात असे. मात्र आता नवीन टनेल आणि पुलामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. या प्रकल्पातील मोठ्या टनेलची अचूक लांबी 8.87 किलोमीटर असून लहान टनेलची लांबी 1.68 किलोमीटर आहे. या दोन्ही टनेलची एकूण लांबी 10.55 किलोमीटर इतकी होते. तर मित्रांनो, आपण पहिला टनेल क्रॉस करणार आहे आणि त्याला बरोबर 5.45 मिनिटे लागत आहे. तर मित्रांनो, आता आपण भव्य केबल स्टेड पुलावर आलो आहोत. हा पूल सुमारे 600 मीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे हा पूल दिसायला खूप आकर्षक आणि आधुनिक आहे. पुलाची रचना आणि आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवासाचा अनुभव खूपच खास बनतो. या पुलांमध्ये मुख्य खांबापासून मजबूत स्टीलच्या केबलच्या सहाय्याने संपूर्ण पुलाचा भार सांभाळला जातो. त्यामुळे पूल अधिक मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ बनतो. टायगर व्हॅली परिसरातील खोल दरीवर हा पूल उभारण्यात आला असून उंचीमुळे येथून दिसणारे निसर्गरम्य दृश्य प्रवाशांना एक वेगळाच अनुभव देते. तर मित्रांनो, आता पुढे थोडासा प्रवास उरलेला आहे, तोही जरा फास्ट फॉरवर्ड करूया. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा या नवीन मार्गावर अजून टोल सुरू झाला नव्हता. त्यामुळे टोल न भरताच आम्हाला या संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पाचा अनुभव घेता आला आहे. आता बघूया हा मिसिंग लिंक प्रकल्प किती दिवस टोल फ्री राहील. तर मित्रांनो, 2 टनेल आणि पूल क्रॉस करण्यासाठी तब्बल 7 मिनिटे 28 सेकंद लागतात. आणि जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.